यावर्षी गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी आहे। गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेनुसार अत्यंत महत्त्वाचा सण आहे। नवीन घर खरेदी, गृहप्रवेश, सुवर्ण खरेदी किंवा नवीन व्यवसायाची मुहूर्त मेढ रोवण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम असतो। हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असून हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते। पॉइंट पहिला, गुढी उभारण्याची वेळ सूर्योदयानंतर लगेच सकाळी 6:40 ते सकाळचे 10:30 दरम्यान सर्वोत्तम वेळ। सकाळी लवकर उठून सुवासिक तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान करून घ्यावे। दारात सुंदर रांगोळी काढून आंब्याच्या पानांचे तोरण लावावे। पॉइंट दुसरा, पूजेसाठी लागणारे साहित्य। गुढी उभारण्यापूर्वी हे साहित्य जवळ ठेवा: बांबूची काठी, मध्यम आकाराची, स्वच्छ धुतलेली आणि सरळ काठी. वस्त्र: नवीन रेशमी साडी किंवा जरीचा काठाची पीस, शक्यतो तांबडा, पिवळा किंवा भगवा. कलश: तांब्याचा किंवा चांदीचा, छोटा तांब्या किंवा पितळाचा. हार आणि गाठी: फुलांचा हार आणि साखरेच्या गाठींचा हार आणि आंब्याची पाने. खारीक, खोबरे गुढीला बांधण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी. पूजेचे ताटं: हळद, कुंकू, अक्षता, गंध, चंदन, निरांजन, दिवा, अगरबत्ती आणि कापूर. रांगोळी: गुढीच्या खाली काढण्यासाठी विविध रंग. नैवेद्य: गव्हाचे बोटवे आणि तूप, साखर, स्वामी समर्थ भक्ती. पॉइंट तिसरा, गुढी कशी तयार करावी? खालील क्रमानुसार गुढी तयार करा. गुढीपाडव्याला गुढी नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला, जसे की घरातून बाहेर पाहताना, तशी उभी करावी. उजवी बाजू शुभ आणि पवित्र मानली जाते. गुढी जितकी उंच असेल तितकी ती शुभ मानली जाते, कारण ती विजयाचे प्रतीक आहे. 1. काठीची पूजा: बांबूच्या काठीला स्वच्छ धुवून तिला खालच्या बाजूने हळद कुंकू लावा. 2. वस्त्र बांधणे: काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी व्यवस्थित गुंडाळून दोरीने बांधा. 3. पाने आणि गाठी: वस्त्राच्या वरच्या बाजूला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने आणि साखरेचा हार, गाठी एकत्र बांधा. काही ठिकाणी तिथेच खारीक आणि खोबऱ्याची वाटीही बांधली जाते. 4. कलश बसवणे: या सर्व साहित्याच्या वर तांब्याचा कलश पालथा उलटा ठेवा. कलशावर कुंकवाने 5 उभे पट्टे किंवा स्वस्तिक काढावे. 5. गंध आणि अक्षता: गुढीला आणि कलशाला गंध, हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करा. 6. पुष्पहार: फुलांचा हार गुढीला चढवा. नवीन वर्षाची सुरुवात गोड व्हावी यासाठी साखरेचे हार असतात. 7. धूप दीप निरांजन लावून गुढीची आरती ओवाळा आणि अगरबत्ती दाखवा. 8. गुढीला साखरेच्या गाठींचे हार घातले जातात, तसेच खारीक, खोबरे आणि बोटवे, हाताने वळलेले पिठाचे छोटे गोळे यांचा वापर करून नैवेद्य किंवा सजावट केली जाते. 9. नैवेद्य: गुढीला गुळाचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा. हे नववर्ष सर्वांना आरोग्य आणि सुख लाभू दे अशी प्रार्थना करा. पॉइंट चौथा, नैवेद्यातील बोटवे आणि खारीक खोबरे. बोटवे: जुन्या काळात पाडव्याला गव्हाच्या किंवा तांदळाच्या पिठाचे बारीक बोटवे वळले जात. हे बोटवे दुधात शिजवून त्याची खीर केली जाते. काही ठिकाणी ही खीर गुढीला नैवेद्य म्हणून दाखवली जाते. हे धान्याच्या सुबत्तेचे प्रतीक आहे. खारीक, खोबरे आणि सुकामेवा: गुढीच्या हाराला किंवा पूजेच्या ताटात खारीक आणि खोबरे ठेवले जाते. हे पदार्थ शक्तिवर्धक एनर्जी बूस्टर्स असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. पॉइंट पाचवा, गुढीपाडवाला जेवण. श्रीखंड पुरी हा पाडव्याचा सर्वात लोकप्रिय बेत आहे. पुरणपोळी: अनेक घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. बोटवे: गव्हाची खीर. तुम्ही म्हणल्याप्रमाणे दुधात शिजवलेले बोटवे आणि त्यावर साजूक तूप टाकून खाण्याची जुनी परंपरा आहे. काण्याची खीर: कोकण भागात तांदळाची किंवा गव्हाची खीर आवर्जून केली जाते. आमटी आणि भजी: जेवणाची चव वाढवण्यासाठी कटाची आमटी आणि कुरकुरीत भजी हवीतच. पॉइंट सहावा, गुढी उभारताना वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचा एक विशिष्ट अर्थ आहे. उंच बांबूची काठी हे मानवी कणा आणि प्रगतीचे प्रतीक आहे. जसा काठीचा आधार असतो तसाच ईश्वराचा आधार आयुष्याला मिळावा ही भावना त्यामागे असते. रेशमी वस्त्र, साडी, जरीचे कापड हे ऐश्वर्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे. नवीन वर्षात सुखद समृद्धी नांदावी यासाठी नवीन कापड वापरले जाते. कडुलिंबाची पाने हे कडू चव असूनही ती आरोग्यासाठी उत्तम असतात.
आयुष्यातील कडू प्रसंगांनाही धैर्याने सामोरे जाण्याचा संदेश ही पाने देतात. साखरेच्या गाठी, हार, आयुष्यातील गोडवा टिकवून ठेवण्यासाठी या गाठी लावल्या जातात. तांब्याचा कलश, उलटा तांब्या कलश हा विजयाचा कलश मानला जातो. तो उलटा ठेवल्याने ब्रह्मांडातील सात्विक लहरी खेचून घेतो असे मानले जाते. स्वामी समर्थ भक्ती. पॉइंट 7. पाडव्याचे विशेष उपक्रम. पंचांग वाचन. या दिवशी नवीन पंचांग आणले जाते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती पंचांग वाचून नवीन वर्षाचे भविष्य, पाऊस, पिके आणि राशी भविष्य सर्वांना सांगतात. नवीन खरेदी हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी सोने, गाडी, जमीन किंवा नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक लोक नवीन व्यवसायाची सुरुवातही याच दिवशी करतात. पॉइंट 8. गुढी उतरवण्याची पद्धत. विसर्जन. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढीला पुन्हा हळद, कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करावा. नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून ती उतरवली जाते. गुढीला लावलेली पाने आणि फुले विसर्जित केली जातात, तर साखरेच्या गाठी प्रसाद म्हणून वाटल्या जातात. गुढीला चढवलेले गोड पदार्थ, गाठी आणि प्रसाद सर्वांना वाटावा. पॉइंट 9. तुमच्यासाठी गुढीपाडव्याच्या आणखी 10 खास आणि हटके शुभेच्छा खालीलप्रमाणे आहेत. 1. यशाची उंच गुढी. यशाची उंच गुढी उभारून प्रगतीच्या शिखराकडे तुमची वाटचाल होवो. येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 2. गोडव्यासाठी शुभेच्छा. साखरेच्या गाठींसारखी नात्यात असू द्या गोडी, सुखाची आणि आनंदाची उभारा तुमच्या संसारात गुढी. हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 3. आरोग्यासाठी कडुलिंबाचा कडूपणा आयुष्यातून निघून जावो आणि साखरेची गोडी जीवनात कायम राहो. आरोग्यदायी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ गुढीपाडवा. 4. विजयाचे प्रतीक. विजयाची गुढी, प्रेमाची जोडी, आनंदाची गाठी आणि सुखाची गोडी. हा पाडवा ठरो तुमच्या आयुष्याची नवी आणि आनंदी जोडी. हार्दिक शुभेच्छा. 5. नवीन सुरुवातीसाठी नवे संकल्प, नव्या आशा, नव्या वर्षाच्या नव्या दिशा. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर सुख, समृद्धी नांदो तुमच्या आयुष्यात. गुढीपाडवा शुभेच्छा. 6. समृद्धी आणि भरभराट, दारी तोरण, रांगोळीची आरास. गुढीपाडव्याचा सण म्हणजे आनंदाचा सुवास. हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचे जावो. शुभ नववर्ष. 7. कवी मनाच्या शुभेच्छा. सोनेरी किरणांनी अंगण सजले, चैत्र पालवीने मन सुखावले. उभारून गुढी विजयाची, नववर्षाचे स्वागत झाले. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. 8. लहान आणि गोड, नव्या वर्षाची नवी सुरुवात, सुखाचे क्षण आणि आनंदाची साथ. हॅपी गुढी पडवा. 9. कौटुंबिक शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे घर आनंदाने सदैव भरलेले राहो. 10. उत्साही शुभेच्छा. एक नवी पहाट, एक नवी उमेद. जुने ते मागे सोडून नव्या वर्षाचा धरूया हात. गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या लक्ष शुभेच्छा. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे. उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. स्वामी समर्थ भक्ती.